स्वर्गीय म्हणायला म्हणूच शकत नाही अशी याची परिस्थिती आहे. 2 दिवसापूर्वीच त्यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. अशा लाडक्या अधिकाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्व थोडे संख्येने उपस्थित आहात. बरीचशी मंडळी अभ्यर्थी मंडळी दादांनी या सभेचं आयोजन केले. दादांनी स्वतःला फोन केले, पण दादांनी काही मला फोन केला नाही. मला निरोप पाठवला, निरोप पाठवला, निरोप पाठवला. असो, दादांचे दादापर्यंत अजित दादांच्या निधनाची वार्ता मला समजली आणि मुलांनी मागचा विचार न करता माझ्या छोटा कार्यकर्ता बाळांकडे गेलो. प्रचंड गर्दी होती, परंतु योगायोग असा होता की ज्या वेळेला दादांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलं त्याच्या 10-15 मिनिटात तिथे गेलो. पार्थिवाजवळ जाणं फार एवढी सेक्युरिटी होती, थोडी जबाबदारी गर्दी होती. नंतर कसं तरी घुसून माझं आमदार म्हणून गेलो आणि दादांना आदरांजली केली. बाजूला भारत बाजूला सुनेंद्र दादांची सगळ्यांनी स्वतः जन्म सांगितले आहे. तसं पाहिलं गेलं तर दादांचा माझा जवळून 36 वर्ष 1990 साली पहिली नोट काढली. तेव्हापासून दादांचे संबंध तेव्हा संबंध आला नंतर आज मी पाहिलं की दादा कोणाला देव वाटायचे, दादा कोणाला बाप वाटायचे, दादा कोणाला कवडीच आहे. महाराष्ट्राचा दादा असं दादा हे कामाचा माणूस असं आणि माझ्यासाठी दादा म्हणजे माझ्या थोडला जेव्हा साहेब काही असो मी तुझ्या बरोबर आहे आणि असे दादा मला तो निघून गेलेले आहे. मला तिथं आम्हाला काही होऊया दैव जात तुझे भरता दोष ना कोणाचा मा कैके ना दोषी नवी दोष पाहतो पराधी नाही मानवाचा वेळ काल कसे हा पूर्व संकेताचा आणि परत दादा अचानक कुणीही सांगू शकत नाही परिस्थिती आहे. दादा कार्यकर्ते उत्साहाशी माता गरिबी उत्साहाशी त्या अहो पहिला हसन एक देश करता असं कार्यकर्ते म्हणतो त्यांचा देव गेला बाप गेला काय करतो असं कोण मला तरी वाटतं दादा मध्ये नेहमी पाठवलेले अशा भाषा प्रकारचे काबळ अशा प्रकारचं रसायन दादाबद्दल आता 36 वर्षाचे आता काय काय सांगितलं फार चालले आहे. जास्त काही परंतु बरेच दादांनी अधिक काम करायचे गेल्यानंतर तरी मला विरोधात जातो विरोधात संपलं नाही. सुरुवातीला सत्य होतं 95 आणि त्यावेळेला फक्त 2-4 आठवडे त्यावेळेला मी इरिगेशनची जागा भाड्यात होती मागितली होती. लांडगे साहेबांनी प्रस्ताव केला होता
आणि त्यावेळेला मला अटक झाली होती. मी नको होतो त्यावेळेला दादाने कल्पना दादाने निगेटिव्ह केला. मला लागलं सगळ्यांना सांगितलं दादाने तुमचा प्रस्ताव निगेटिव्ह केला. मी दादांची भेट घेतल्यावर दादा माझ्या स्वतःच्या शाळेसाठी जागा दिली आहे. नेमकं दादाने कधी त्वरित मला मान्यता दिली आणि एका लग्नात गेल्यावर त्या आमदारांच्या लग्नात मला भेटले आणि दादा बोलले की तुमचा प्रस्ताव मी पास केला आहे बरं का. असे अनेक प्रसंग आहेत. दादा तेव्हा 2009 सालची गोष्ट आहे. 2006 साली मी प्रवाह बदलला आणि कार्यकर्त्याला प्रवाह बदलावा लागतो. कारण जर कार्यकर्त्याचा नेहमी सांगतो कार्यकर्ता हा पाण्यासारखा प्रभावी जर तो प्रवाह आपण काढण्याचा प्रयत्न केला तो प्रभाव गाठ काढत आणि बदलला. आम्ही गणपतरावच्या काँग्रेसमध्ये पाहिलं सुरू सगळं काय करायचं ठीक आहे. तालुक्यामध्ये मला हरकत नाही. मी मंत्रालयाच्या माध्यमातून काम करत होतो करत राहतो आणि 2009 साली ज्या वेळा वलभसाहेबचं मी काम केलं मला वलभसाहेबचं काम केलं काय परंतु पावसाळ्यात माहिती सांगितली वलभसाहेब तर मला पावसाळ्यात भेटल्याशिवाय पुढेच गेली. शेवटी मला म्हणाल्यावर आपल्याला संस्कृती 7 तास सवय ठेवतो पवारसाहेब पवारसाहेब नाही आले तर आपण बाळासाहेब टाकतात 7 तास आणि वलभसाहेब निवडून आले तर दादांना भेटायला गेले. दादा बोलले बघा तुम्ही आणि मी वलभसाहेबचं काम केलं नाही तर आमचा बाबा म्हणजे दादांनाही जाण सांगायचं तात्पर्य दादांनाही जाण आणि त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये मी काहीतरी ईश्वरची यादी करून मनासी बरोबरची ईश्वरची यादी घेऊन मला बसा ते बसा परत मी बसलो. मध्यंतरी दादा बोलले तुमचा मेंढ्यात चुकला हो फक्त एकदा भेटलो आणि तरी त्यांनी सांगितलं की अरे गड्या थोडा आपल्या कलेक्टरला जायचे कलेक्टर ऑफिसमध्ये जायचे तर यादी द्या ठीक आहे. आणि उठलं बाळासाहेब जर शक्य झालं तर पहा जो संघाच्या माध्यमातून मी बाळासाहेब तिवारीला दिलेला आहे. शक्य झालं तर पहा. मी दादांना सांगितलं दादा मी ऑलरेडी त्यांचा प्रचार चालू केलेला आहे आणि ते नंतर दादा मला धन्यवाद होते तर माझ्या हातात एका खऱ्या अर्थानं दादाने मला म्हणजे दादा मला एवढं का म्हणायचे मला एका मानायचं मी सहज एकदा दादांना भेटण्यासाठी माझ्या एसटीच्या माध्यमातून दादांना भेटण्यासाठी माझा दादांकडून मला फोटो काढण्यासाठी मी त्याच्या कार्यालयात गेलो फोटो काढला आणि दादा मी इकडे बाजूलाच राहतोय त्या म्हणाले घ्या मी पुढे गेलो आणि तेवढ्यात राजगुरुनगरची मंडळी आली आणि ते बोलले दादा आपलं मला हे आहे राजगुरुनगरचं दादा थोडंसं बाळासाहेबांना बोलून घ्या आणि दादा मला बोलले बाळासाहेब मी तुमच्या घरी परवा 7:30 वाजता बरोबर फोटो जर तुम्ही पाहिले ना फोटो आणि तो एक फोटो मला आता बारामतीला मला पाठवला आणि मला अक्षरशः आम्ही आता एक महिन्यापूर्वी गोष्ट आहे गेलो आपला दादा बोललो दादा असा प्रश्न
दादांना बाजूला बसून आणि दादाने प्रक्रियेला की आता करू कसं आणि दादा यशोद करून पुढल्या अर्थात कशा पद्धतीने अर्थात काम झालं मला पुन्हा त्या अधिकाऱ्यांनी काय करायचं ते आम्हाला सगळं कारण आता किती वर्ष होती बरोबर आणि मी त्याचा पाठवला विकास माहितीच आहे विकास असंच पुण्याला की आम्ही विद्यार्थी साधन केलो तर ठीक आहे तुम्ही आता अशाच आहे आपण ते घेऊ दादा मी का तो रस्ता तुम्हाला न सांगता घेतला कारण दादाकडनं जर हे काम झालं असतं तर आपल्याला महत्वाचं काम काम परंतु नेतीचा काला ही येत्या 10 तारखेला मला म्हणते 10 तारखेला जाणार मंगळवार आणि दादा भेटणार होतो मी दादा तसं द्या आणि दादा आपल्यातून निघून गेले दादा सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा तर सामान्य कार्यकर्ता अरे दादा की 8 माझ्या माहितीप्रमाणे कल्पनेप्रमाणे 8 ग्राम सभेला लाखाच्या वरती लोक मतदान देत आहेत लाखाच्या वरती या आधी सुद्धा लाखाच्या गेल्या 1 लाखाच्या वरती मतदान देतात काही नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या अधिकारावरती हा आवड झाली अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं दादा म्हणजे आश्वासना हे का बरेच दादा मग कसे होते दादा कशा पद्धतीने तर कधी होते दादा म्हणजे धरून पाण्यात केस केलं तसं जातं आणि सकाळी बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.